सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। प्रत्येक माणसाला कुठली तरी वाईट किंवा चांगली सवय असते. जशी एखाद्याला सगळीकडे उशिरा पोचायची, एखाद्याला खोटं बोलायची, एखाद्याला उशिरापर्यंत झोपायची किंवा एखाद्याला जेवताना आवाज करायची. आपल्याला प्रत्येकाला आपली कुठली ना कुठली सवय बदलायची असते. काही लोक त्यांच्या सवयी बदलण्यात यशस्वी होत असतात आणि काही लोकांचा सवयींमुळे नाईलाज होत असतो. असो, जोपर्यंत तुमची कुठली सवय दुसऱ्या कुणाला प्रॉब्लेम्स क्रिएट नाही करत तोपर्यंत तर ठीक आहे. पण ही कुणा दुसऱ्याच्या जीवनाला जरा पण इन्फ्लुएन्स करत असेल तर त्याला गंभीरतेने घेऊन ती बदलणं खूपच गरजेचं आहे. किती टाइम झाला यार, हे दोघं अजून आलेत का नाहीत? अरे तुझं घड्याळ तर खूप छान दिसतंय. माझ्या आजोबांनी मला लास्ट बर्थडेला दिलं होतं. आज त्यांची खूप आठवण येत होती म्हणून घातलं. हे माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे. काही म्हण तू, तुझ्या आजोबांची निवड खूपच छान आहे. एकदम स्टायलिश घड्याळ आहे. तुला इतकंच आवडलंय तर आज तू घाल ना. अरे नाही यार, मी समजू शकतो हे तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. मी घातलं काय तू घातलं काय एकच शेवटी. मी घरी जाताना घालीन. कुठे होता तितका वेळ? इतका उशीर का झाला? माझ्यामुळे उशीर नाही झाला, या प्रांजलमुळे उशीर झाला. हे बघ, साहिलचं घड्याळ मस्त आहे ना? वाव, हे तर खूपच छान आहे. आज मला घालू दे ना. बिलकुल नाही. अरे प्लीज नाही नाही, प्लीज प्लीज घालू दे ना प्लीज. अरे ऐक ना प्लीज. लंचला जायचं का? की तुझं घड्याळ बघूनच पोट भरणार आहे. अरे सांभाळून, स्क्रॅच येईल ना. तू ना एक काम कर, हे आता काढ आणि नेऊन ठेव. याला स्क्रॅच येणार नाही आणि तू आमचं डोकं पण खाणार नाहीस. हो रे,
असा पण नंतर स्पोर्ट्स पिरियड आहे ना. घड्याळ काढलेलंच बरं. मी येतो हा, तू थांब. चल. हो सर चल. काय आणलंस रे? सँडविच आणलंय. मस्त बटाट्याची भाजी, माझी मम्मी मस्त. खूप छान बनवते. तुम्ही पुढे चला, आवडतं मला. मी वॉशरूमला जाऊन येतो. हे जरा पकड, मी आत्ता येतो. अरे तू आता कुठे चाललायस? वॉशरूम. हम्म. अरे पण ना, कधीच नको ऐकत बाबा. नाहीस. काय करू? हे असं नको ना करूस. सांगितलं तुम्ही. अरे हो. अरे इकडे वा. ओ, ए, ओ, इकडे तू होतो आपलं. असं नको, नाही नको. करायचं. अरे काय तुझं? चला, चला मी आता घरी जातो. बाय मित्रांनो. बाय. चल अरे बाय. थांबा ना, थोडा वेळ गार्डन मध्ये बसूयात. नाही रे, मला मम्मी बरोबर मार्केटला जायचंय. थोडं इम्पॉर्टंट सामान घ्यायचंय. हो रे, आज मला पण घरी लवकर जायचंय. चल निघतो. चल. बाय. अरे अथर्व, ते माझं घड्याळ. अरे हो हो. सॉरी अथर्व, दुसरी कुठली वस्तू असती ना जी तुला इतकी आवडली असती, ती मी कधीच मागितली नसती. पण आय कॅन अंडरस्टँड यार. अरे इथेच तर ठेवलं होतं. कुठे गेलं? शोध ना, त्यातच असेल. इथे पण नाहीये. अरे यार, तू घाईमध्ये दुसऱ्याच्या बॅगेत तर नाही ठेवलीस ना? थांब, मी माझ्या बॅगेत चेक करतो. मी पण माझी बॅग चेक करतो. कुठे गेलं असेल? त्यातच असेल, नीट बघ. हा बघतोय यार. माझ्या बॅगेत तर नाहीये. माझ्या बॅगेत पण नाहीये. तू चिंता नको करूस. आपण उद्या शाळेत सगळ्यांना विचारूया. हो. तुझं घड्याळ नक्की मिळेल. तू काळजी नको करूस. मी तुझं घड्याळ कुठूनही आणून देईन. तू टेन्शन नको घेऊ. प्रत्येक शाळेमध्ये अशा घटना होतच राहतात. कुणाचं पेन हरवलं जातं, तर कुणाची वही, कुणाची पुस्तकं हरवली जातात, तर कुणाची पर्सनल वस्तू खूपच छोट्या असतात. कदाचित त्या हरवण्याचं दुःख तितकं नसावं, पण या वस्तूंशी एक खूप महत्वाची गोष्ट जोडलेली असते. तो आहे विश्वास. आणि हाच विश्वास नकळतच हळूहळू कमजोर होऊ लागतो. साहिलच्या मनात ही गोष्ट घर करून बसली होती की अथर्वला त्याच्या भावना समजल्यानंतर पण तो त्याच्याशी असा वागला. अथर्वने समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण साहिलच्या भावनांच्या पुढे अथर्वचे प्रयत्न होल ठरले. कारण भावनांना जेव्हा ठेच लागते तेव्हा चांगल्या नात्यांचा पाया डगमगतो. अरे यार, बसल्या बसल्या बोर होतंय खूप. चल ना फुटबॉल खेळूया. अथर्व आणि प्रांजलला पण बोलवूया. नाही यार, फुटबॉल खेळायची इच्छाच नाहीये. काय मस्करी करतोयस का?
तुझं फुटबॉल खेळायचं मन नाहीये? काय झालंय तुला? मला वाटतंय की ते घड्याळ अथर्व जवळच आहे. त्याला खूप आवडलं होतं ते घड्याळ, म्हणून ते त्याला परत करायचंच नाही. साहिल, तू विनाकारण माझ्यावर संशय घेतोयस. मी खरंच बोलतोय, माझ्याजवळ तुझं घड्याळ नाहीये. मी असं काम कधीच करू शकत नाही. तर मग कुठे गेलं माझं घड्याळ? आपल्या चौघांशिवाय कोणाला माहिती होतं का त्या घड्याळाविषयी? नाही ना. काय झालं? काय करतोयस? अरे ते समर्थच्या बॅगेतून त्याचं पेन खाली पडलं होतं, तेच परत ठेवत होतो. चला. चल. बरं, मी जी तुला वही दिली होती होमवर्क कम्प्लीट करायला, तो तू केलास ना? हो. मग वही मला परत कर. अरे यार, साहिलला असं का वाटतंय समजत नाही की त्याचं घड्याळ मी घेतलंय. माहित नाही कुणी घेतलंय त्याचं घड्याळ. अरे अंशू, थांब ना. हा, काय झालं? तुला आठवतं ते समर्थचं पेन तू बघत होतास ते? हा, ते पण चोरीला गेलंय. काय? आजकाल आपल्या शाळेमध्ये हे काय चाललंय? मी पण माझ्या पप्पांचं एक्सपेन्सिव्ह पेन आणलं होतं, ते पण चोरीला गेलं. पण मी तर तुझ्याजवळ कधीच एक्सपेन्सिव्ह पेन नाही पाहिलं. कसं बघशील? तुला मी ते दाखवण्यापूर्वीच ते चोरीला गेलं. हॅलो. अथर्व, बाळा, मग काय विचार केलायस तू? हा, त्याचाच विचार करतोय. माहितीये, तू माझ्यावर आणि तुझ्या पप्पांवर रागावलायस, म्हणूनच आमच्या सोबत तुला मुंबईला यायचं नाहीये. पण आमचा नाईलाज होता बाळा, म्हणून तुला तिथे मामाच्या घरी ठेवावं लागलं. मम्मी, मी तुझ्याशी नंतर बोलतो. इतके दिवस मी मैत्रीमुळेच राहिलो होतो, पण आता जेव्हा माझा मित्रच दूर दूर राहायला लागलाय, मग मी इथे राहून काय करू? मला वाटतं घड्याळ अथर्व जवळच आहे. त्याच्या घरी जाऊन त्याच्या आजीला सांगितलं तर कदाचित माझं घड्याळ मिळेल. एक काम करतो, प्रांजलला पण घेतो बरोबर. हे सर्व काय आहे प्रांजल? कुठून आल्या ह्या वस्तू? सांग ना, कुणाच्या आहेत या वस्तू? आम्ही तर तुला या वस्तू दिल्या नाहीत. मी तुला बजावलं होतं ना, दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावू नकोस म्हणून. येऊ दे तुझ्या पप्पांना, आता मी त्यांनाच सांगते. मम्मी नको ना प्लीज.
अथर्ववर उगाच संशय घेतला आणि चोरी केली प्रांजलने. मी अथर्वशी फार वाईट वागलो. साहिल ऐक ऐक ना साहिल. साहिल साहिल काय साहिल. झालं? तो अथर्व आपल्याला कायमचं सोडून त्याच्या मम्मी पप्पांजवळ दिल्लीला चाललाय. हो चल चल लवकर चल चल. तुझ्यामुळे आज अथर्व आपला सर्वांना सोडून गेला आणि मी त्याला सॉरी पण नाही म्हणू शकलो. मला माफ कर ना साहिल. हे सर्व मी जाणून बुजून नाही करत. जेव्हा मला एखादी गोष्ट आवडत असते ती चोरल्याशिवाय मला बरं नाही वाटत. ही माझी खूपच वाईट सवय आहे. माझ्या या सवयीमुळे तुमची सर्वांची मैत्री तुटली आणि अथर्व आपल्या सर्वांना सोडून निघून गेला. मी प्रॉमिस करतो साहिल, हे वाईट सवय नेहमी नेहमीसाठी सोडून देईन. प्लीज मला माफ कर साहिल, प्लीज. माणूस इच्छा असल्यास काय नाही करू शकत. मग आपण का आपल्याच बनवलेल्या सवयींचे गुलाम बनत असतो आणि स्वतःचं नुकसान करत असतो. कधी कधी तर या सवयी आपल्याच लोकांना आपल्यापासून हिरावतात. आपल्या लोकांना गमावण्यापेक्षा या सवयीच का नाही बदलाव्यात. प्रांजलच्या या सवयीने एका चांगल्या मैत्रीचा पायाच हलवून टाकला. तो बदलला खरा, पण एका मित्राला गमावल्यानंतर त्याने अथर्व सारख्या चांगल्या मित्राला कायमचा गमावलं. साहिलच्या मनात नेहमी हे दुःख राहील की त्याने एका प्रामाणिक मित्राला चोर समजून त्याच्याशी चुकीचा व्यवहार केला आणि त्याच्या ह्या व्यवहारामुळे अथर्व त्याला सोडून दिल्लीला निघून गेला. मित्रांनो, अशी कुठली सवय लावून घेऊ नका जिच्यामुळे तुम्हाला सर्वांसमोर मान खाली घालावी लागेल. सवयी अशा असल्या पाहिजेत ज्यांच्यामुळे लोकांसमोर तुमचा सन्मान अजून वाढेल.